आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा. ये आलास बस. आजी किती वाजले? तुम्ही अजून झोपला नाही? असू दे रे. जेव. अहो आजी, मी घेतलं असतं ना जेवायला, असं काय करताय? असू दे. आजी हा आजी काय होतंय? काय नाही रे, कुठं काय, असंच जरा धाप लागल्यासारखं. आजी श्वास घ्यायला त्रास होतोय का? डॉक्टरकडे जायचं का लगेच? अरे अधून मधून होणार असं आता. तू जेव जेव, सुरू कर जेवायला. मी बरी आहे. आजी एवढी दगदग नका करत जाऊ, थोडं दमानं घ्या ना. अरे बाबा, मी कुठं काय करते, समद करते ती वंदी करते. मी कुठं तरी थोडं छोटं मोठं करायला मदत करते, एवढंच बाकी काय. आणि बरं, तुला काय आणू? काय नको, काही नको. पाणी हवंय का? नाही. बसा, मी जेवतो. हा चंदन, लेकरा तुझी लय काळजी वाटते रे. जी आपल्या शिवाला बघ ना, चांगलं घर मिळालं, त्रास झाला तिला सुरुवातीला, पण आता समजा कसं व्यवस्थित आहे तिचं, तसं तुझं बी व्हायला पाहिजे रे. दिव्या स्वार्थी मनाची आहे. ती स्वतःचा स्वार्थ बरोबर बघून, स्वार्थ साधून चांगलं करून घेणार स्वतःचं. आजी जाऊ दे. तू स्वतःचा विचार कधी करणार? तुझं पण कुणीतरी असायला पाहिजे का ना ग? आजी दिव्याचं जाऊ देत, ती माझ्याशी कशीही वागली असेल, पण तिने एक गोष्ट मात्र खूप छान केली आहे बघा. कंची? मला माझं कुटुंब मिळवून दिलं. तुम्ही आणि आई मिळवून दिलं. आजी माझं कोणीच नाही. माझे वडील तर लहानपणीच गेले. आई होती, ती पण मी 12-13 वर्षाच्या असताना गेली. नंतर काय, कसं बसं आयुष्य काढलं, होईल तेवढं शिक्षण घेतलं, मग दिव्या भेटली, आणि दिव्याच्या निमित्तानं तुम्ही. खरं सांगू आजी, आज या जगातला सगळ्यात जास्त यशस्वी आणि श्रीमंत माणूस जर कोणी आहे तर तो मी आहे. कारण माझ्याकडे माझी आई आणि माझी आजी आहे, माझं कुटुंब आहे. अजून मला काय हवंय? मिस यू शिवा. काम झाल्यावर मी तुझ्यासाठी भरपूर वेळ काढीन, पण आत्तासाठी सॉरी. बाळ, आपण छानच दिसतो. अरे
हॅलो, हा दिव्या बोलतेय. काय माझं सिलेक्शन झालंय? खरंच? हा, येस येस, उद्यापासून करू शकते जॉईन. हो हो, येते. थँक्यू सो मच. येस येस, फायनली 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 जॉब मिळालाय. हा, थँक्यू देवा, थँक्यू. I'm the best, I'm the best, I'm the best. You are best. फायनली जॉब मिळालाय. आता कोण काय बोलतंय ते बघतेच मी. कोणाची काहीही बोलायची हिंमत होणार नाही आता तुला. एकटी जगू शकते मी, कोणाची काही गरज नाही. आता फक्त पैसाच पैसा. येस येस, सगळे घालणार उद्यापासून. शिवा, तुझ्याशिवाय ना एक दिवसही मला राहता येत नाही. सतत तुझ्या आठवणी येतात. मला तुझी इतकी सवय झाली आहे ना की प्रत्येक क्षणाला मला तुझ्या सोबत राहावंसं वाटतं. करमतच नाही तुझ्याशिवाय. म्हणून जाताना हे एक पत्र ठेवलंय आणि सोबत मी आपल्या त्या आठवणी घेऊन गेलो. तुझ्या माझ्या त्या नदीकाठच्या आठवणी, आपल्या त्या मोकळ्या आकाशाखाली झालेल्या गप्पा, तुझा तो गोड चेहरा, ह्या सगळ्या गोष्टी मी माझ्या सोबत घेऊन गेलो. तू सुद्धा सांग ना मला, तुला काय काय आठवण आहेत माझ्या. तू तुझ्यासोबत दिवसभर माझं काय ठेवतेस मलाही सांग, म्हणजे मलाही कळेल तुला माझी किती आठवण येते. हा बोल आपण. हा, हिशोबाला. हा, मी येते लगेच येते. आले.